नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड 3 चे जे कट ऑफ आहे ते फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंडच्या तुलनेमध्ये आता वाढणार आहे. जनरली फर्स्ट अँड सेकंड कॅप राऊंड पेक्षा थर्ड कॅप राऊंड मध्ये हे कट ऑफ जे आहे ते कमी व्हायला पाहिजे, परंतु हे कट ऑफ वाढणार आहे. आणि हे का वाढणार आहे, याची काय कारण आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला आताच सांगितलं की LLB 3 इयर कॅप राऊंडचं कट ऑफ पर्सेंटेज, कट ऑफ मार्क्स हे वाढणार आहेत. जनरली फर्स्ट कॅप राऊंड पेक्षा सेकंड कॅप राऊंडला कट ऑफ कमी लागतं. सेकंड कॅप राऊंड पेक्षा थर्ड कॅप राऊंडला कट ऑफ कमी लागायला पाहिजे आणि थर्ड कॅप राऊंड पेक्षा फोर्थ कॅप राऊंडला म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला हे त्यापेक्षा कमी लागायला पाहिजे. परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळं फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंडच्या तुलनेमध्ये थर्ड कॅप राऊंडचं कट ऑफ हे वाढणार आहे. आता तुम्ही जर फर्स्ट कॅप राऊंड मध्ये तुमचा नंबर बसला नसेल, तुम्हाला समजा एक 80% असतील आणि फर्स्ट कॅप राऊंडला 85% कट ऑफ क्लोज झालं, त्यानंतर 81% सेकंड कॅप राऊंड मध्ये कट ऑफ क्लोज झालं, तर राहिलेल्या सीट्स मध्ये तुमचा नंबर बसेल असं एक अपेक्षा, एक आशा आपल्याला असते. परंतु थर्ड राऊंड मध्ये हा सिनेरिओ चेंज होतो आणि ज्या ठिकाणी 81 पेक्षा कमी पर्सेंटाईलला कट ऑफ लागायला पाहिजे, तर ते कधी कधी 82, 85, 90 ला देखील क्लोज होतं. त्याचं प्रमुख कारण म्हणजे नंबर 1 आहे नवीन विद्यार्थ्यांचा समावेश या कॅप राऊंड 3 मध्ये झालेला आहे. आता हे नवीन विद्यार्थी कोण, तर ज्यांनी फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, ज्यांना जास्त मार्क्स आहेत परंतु काही कारणामुळं त्यांना कॅप राऊंड केव्हा सुरू झाली किंवा ऑप्शन फॉर्म केव्हा द्यायचा हे माहिती नव्हतं, त्यामुळे त्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला नव्हता किंवा रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते, असे विद्यार्थी त्यांना थर्ड कॅप राऊंड साठी नव्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी दिलेली होती. तर हे नवीन विद्यार्थी या ठिकाणी ऍड झालेले आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं फर्स्ट राऊंड मध्ये इथं पहा तुम्ही नॉट कन्सिडर्ड इन फायनल मेरिट लिस्ट मध्ये जर आकडा पाहिला तर 6286 विद्यार्थी असे होते ज्यांचा नंबर फर्स्ट कॅप राऊंडच्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेला नव्हता, त्यांचा नंबर नॉट कन्सिडर्ड मेरिट लिस्ट मध्ये होता. म्हणजेच या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरता आलेले नाहीयेत किंवा त्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले नाहीयेत आणि त्यांचा समावेश किंवा त्यांचा विचार हा फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट साठी केलेला नव्हता. तर आता हे विद्यार्थी ज्यांच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये काही त्रुटी होत्या, क्वालिफिकेशन मध्ये काही त्रुटी होत्या, असे विद्यार्थी परत एकदा त्यांना संधी दिलेली होती की त्यांच्या फॉर्म मध्ये चेंजेस करू शकतात. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या फॉर्म मध्ये चेंजेस केलेले आहेत, ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट केलेला आहे आणि या विद्यार्थ्यांचा समावेश आता नव्याने LLB 3 इयर कॅप राऊंड 3 मध्ये झालेला आहे. त्यानंतर नंबर 2 चा पॉइंट आहे ऍडमिशन रिजेक्ट झालेले टॉपर स्टुडंट्स. फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स होते त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं खरं, परंतु कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेल्यानंतर त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं किंवा त्यांच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मोस्टली पर्सेंटेज जे होते पीजीचे असतील किंवा युजीचे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन याचे पर्सेंटेज आणि त्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट या दोन्हीमध्ये फरक होता. कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकीचं सीईटी सेलनी अप्रूव्ह केलं होतं, व्हेरीफाय केलं होतं, परंतु प्रत्यक्ष कॉलेजमध्ये गेल्यानंतर जेव्हा ती फिजिकल स्क्रुटिनी ज्या ठिकाणी केली तर त्या तिथल्या शिक्षकांनी तो पॉइंट शोधून काढला आणि त्यांना
त्यांच्या कन्व्हर्जन सर्टिफिकेट मध्ये चुका असल्यामुळं त्यांचं ऍडमिशन रिजेक्ट केलं होतं आणि असे विद्यार्थी ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालं असेल किंवा इतर कुठलं प्रेफरन्स कॉलेज मिळालं असेल, ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांनाच फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन हे मिळालेलं होतं. परंतु अशा काही चुका असल्यामुळं त्यांचं ऍडमिशन रिजेक्ट केलं आणि असे विद्यार्थी त्यांना सांगितलं गेलं की थर्ड कॅप राऊंडला तुम्ही परत एकदा नवीन ऑप्शन द्या. तर आता हे स्टुडंट यांनी परत एकदा नवीन कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत. याचाच अर्थ यांचं कॉलेज फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये रिजेक्ट झालंय, यांना जास्त मार्क्स आहेत. तर थर्ड कॅप राऊंड मध्ये परत एकदा यांचाच समावेश होऊ शकतो, कारण यांना मार्क्स जास्त असल्यामुळं फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये नंबर त्यांचा बसलेला होता. तर हे एक आणखीन एक कारण आहे की ज्यांचं ऍडमिशन रिजेक्ट झालं होतं म्हणजे स्टॉपर स्टुडंट आहेत ते परत एकदा थर्ड कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होतील आणि त्यांचाच विचार परत एकदा नव्याने केला जाऊ शकतो. नंबर 3 आहे विद्यार्थ्यांकडून कॉलेज चॉईस मध्ये केलेले बदल. आता फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये विद्यार्थी थोडेसे हवेत असतात, ज्यांना 80, 85, 90, 92 पर्सेंटाईल असतील. असे विद्यार्थी काय डोक्यामध्ये असतं की मला इतके पर्सेंटेज आहेत, इतके पर्सेंटाईल मार्क्स आहेत, तर मला जे कॉलेज हवं आहे ते मला इझिली मिळून जाईल. मग काही विद्यार्थी फक्त ILS, GLC अशा 1 किंवा 2च कॉलेजचे ऑप्शन देतात. इथंच मला कॉलेज मिळालं तर मी ऍडमिशन घेईन. परंतु जेव्हा फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंडला त्यांना समजतं की 95 पर्सेंटाईल असून ओपन कॅटेगरीमध्ये असून मी फक्त ILS आणि GLC 2च कॉलेज दिले, परंतु त्यांचं मेरिट हे 97, 98 ला लागलेलं आहे. तर असे विद्यार्थी आता इतर कॉलेजचे देखील चॉईस देतात आणि त्यामुळं समजा तुमच्या कॉलेजचं फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये जे कट ऑफ लागलेलं आहे तिथं जर हे विद्यार्थ्यांनी ऑप्शन दिले तर ते कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे. तर या 3 कारणामुळं कॉलेजचं कट ऑफ हे वाढणार आहे. आता आणखीन एक गोष्ट आहे, तर हे कुठल्या कॉलेजला होईल? सर्वच्या सर्व कॉलेजला हे होणार नाही. जे कॉलेज पॉप्युलर आहेत, जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत, अशा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी अशा ठिकाणी ऍडमिशन घेऊ इच्छितात, ज्यांचा फर्स्ट सेकंड राऊंड मध्ये नंबर लागला नाही, अशा विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. म्हणजे सपोज मला 90 पर्सेंटाईल मार्क्स आहेत आणि फर्स्ट कॅप राऊंडला 93 पर्सेंटाईलला क्लोज झालं, सेकंड कॅप राऊंडला 91 पर्सेंटाईलला क्लोज झालं, तर आता मला वाटतं की समजा 4 सीट शिल्लक आहेत तर 90, 89 पर्सेंटाईलला क्लोज होईल. पण ज्यांचं ऍडमिशन रिजेक्ट झालेलं आहे किंवा जे नव्याने विद्यार्थी या कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत, अशा 4 विद्यार्थ्यांनी ज्यांना 90 पेक्षा पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क्स आहेत, अशा 4 विद्यार्थ्यांनी जर मी ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे तिथं जर प्रेफरन्स दिले तर ते 91 पेक्षा खाली यायचं सोडून त्याला जर 94-95 पर्सेंटाईल असतील तर ते कट ऑफ 94 ला क्लोज होऊन जाईल आणि मी जो 90 पर्सेंटाईल घेऊन आशा घेऊन बसलेलो आहे, अपेक्षाने बसलेलो आहे की माझा नंबर आता थर्ड कॅप राऊंड मध्ये लागेल, तर हे अशा प्रकारे रिव्हर्स होऊन पॉप्युलर कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला कट ऑफ मार्क्स हे वाढणार आहेत. आणि याचसाठी मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की थर्ड कॅप राऊंड मध्ये जिथं जिथं तुम्हाला जाणं पॉसिबल आहे असे मॅक्झिमम कॉलेज चॉईसेस द्या आणि ज्यांनी जास्त कॉलेज ऑप्शन दिलेले असतील, जास्त कॉलेज प्रेफरन्स दिलेले असतील, त्यांना कुठलं ना कुठलं कॉलेज हे त्यांच्या मेरिटनुसार अलॉट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. धन्यवाद.